काय होतं आहे मार्केटमध्ये, अपडेट करतो. चला 12 वाजून 10 मिनटं झालेत. आता इथे एक प्राईस ॲक्शन बिल्ड झालेली दिसते. अरे यार, या कॅन्डलसाठीच एवढा वेळ थांबलो. डिस्प्लेसमेंट कॅन्डल म्हणायचं याला. आणि असं टार्गेट आपलं इथं होतं. तर ही कॅन्डल इथं बनली. बघूयात आता एंट्री देते काही कॅन्डल. एंट्री देत असेल तर घेऊयात. ओके, इथं मी एक पोझिशन बाय केली. स्टॉप लॉस असणार आहे 10 पॉईंटचा. बघूयात. ओके, 1:1च घ्यायचा प्रयत्न करूया आपण. ओके, इतक्या दिवस आपण ट्रेडिंग केलं, पण एक गोष्ट आपल्या लक्षात आली इथं की 1:2 जरी टार्गेट ठेवलं. 1 मिनटं शो करतो इथं तुम्हाला. आता मी इथे एंट्री घेतली होती. तर काय होतं, एंट्री इथून घेतली आपण सिम्पली. तर 1:2ला 2-3 पॉईंट कमी असतानाच मार्केट रिव्हर्स होऊन आपलं स्टॉप लॉस सेट करत. त्यामुळं आपलं अकाउंट ग्रो होत नाही. आपलं कन्व्हिक्शन बरोबर आहे, आपले व्ह्यूज बरोबर आहेत, ट्रेड पण बरोबर जात आहेत. आता इथं बघू शकतो तुम्ही. त्यामुळे थोडंसं 1:1 घेऊन थोडंसं बघूयात. हा नवीन एक ट्राय करूयात आपण. त्याला इथे एक क्वांटिटी ॲड केली. हा आपला शेवटचा ट्रेड असेल आज. एक्सपायर आहे आणि आपल्याला एक्सपायर दिवशी हमखास लॉसेस होत असतात. ओव्हर ट्रेडिंग करणार नाही आहोत आपण. बुक करूयात का इथं, उगाच रिवर्स व्हायला नको. 2600-2700 प्रॉफिट आपल्याला दिसलं इथं. बुक करण्यातच भलाई आहे. कमॉन. बघू शकताय सगळं प्रॉफिट रिवर्स झालं. थोडीशी लालच केली तर थोडंसं टार्गेट राहिलेलं 10 पॉईंटचं. असंच होतं आहे किती दिवस झालं. थोडंसं तर एक रिस्क घेतलेली आहे. चला क्लोज करूयात. 607 रुपयाचं प्रॉफिट आहे. बाय बाय. आज एक्सपायर आहे. उगाच विनाकारण लॉस करण्यात काय अर्थ आहे. फक्त पॉझिटिव्हमध्ये क्लोज करायचं होतं म्हणून हा ट्रेड घेतलेला. काय ब्रोकरेज जाणार आहे. ओव्हरऑल आपण नो प्रॉफिट लो लॉसमध्येच आहे. भेटूयात उद्या. बाय बाय.